मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रॉपर्टी बाय गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये. बरं, इथे आपण एक डिटेल प्रॉपर्टी व्हिडिओ करतो आहे. आजची जी प्रॉपर्टी आहे ती 2 BHK प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीचं लोकेशन आपण चेक करू. ही मुलुंड पूर्वेमध्ये आहे. मुलुंड स्टेशन अवघ्या 10 मिनिटाच्या वॉकवरती आहे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हे अवघ्या 2 मिनिटावरती आहे. ऐरोली आणि ठाणे हे अगदी 5 ते 10 मिनिटाच्या ड्राईव्हवरती आहे. बरं, ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती सुद्धा पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवरती आपलं जे नाव आहे ते आहे प्रॉपर्टी बाय गौरव, तर नक्कीच त्याला फॉलो करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा देईल. तर आपण आता जाऊया आणि प्रॉपर्टीचा डिटेल व्हिडिओ घेऊया. पण आता या 2 BHK प्रॉपर्टीमध्ये आहे. एंट्री केल्या केल्या एक लॉबी आहे आणि लॉबीला लागूनच फर्स्ट मास्टर बेड आहे. आपण आतमध्ये जाऊया. दिस इज दी फर्स्ट मास्टर बेड. एंट्री केल्या केल्या आहे ना, ह्या साईडला त्यांनी स्टडी टेबल किंवा ऑफिससाठी असं एक छोटीशी जागा बनवली आहे आणि इथे एक ना बोर्ड आहे वेअर यू कॅन स्क्रिबल. इथे तुम्ही त्या मार्कर पेननी लिहून तुम्हाला काही नोट्स पाहिजे तुम्ही लिहू शकता आणि पुसू शकता. सो हे छान त्यांनी डिझाईन केलेलं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे इथे त्यांनी जे फर्निचर डिझाईन केलेलं आहे अशा पद्धतीने डिझाईन केले की वॉशरूम इज हिडन. तुम्हाला इथे कुठेही कळणार नाही की इथे कुठे वॉशरूम आहे, बट मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो कुठे. हा दरवाजा तुम्ही ढकलला की तुम्हाला इथे मास्टर बेडचं जे वॉशरूम आहे ते तुम्हाला दिसेल. हे आहे वॉशरूम आणि वॉशरूमला लागूनच समोर तुम्ही बघाल तर गार्डन फेसिंग व्ह्यू आहे. अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे बिकॉज डेव्हलपमेंट कधी इथे होणार नाही बिकॉज हे पब्लिक गार्डन आहे. त्या साईडला लागूनच एक इथे परत एक जागा आहे. छान त्यांनी काय म्हणतात कोझी वाटण्यासाठी हे बॅकलाईट पाठी लावलेलं आहे आणि येल्लो लाईट आहे. वॉर्म लाईट म्हटलं की थोडा ते वॉर्मनेस येतो या घरामध्ये. तसं बरीचशी थीम पूर्ण जर बघितली तुम्ही तर ती तशीच आहे. तर इथे बॅकलाईट त्यांनी छान हे केलेलं आहे. आता इकडनं ना आपण जाऊया आता लिव्हिंग रूम मध्ये. लिव्हिंग रूम जो आहे ना तो एल शेप मध्ये. आपण जाऊया बाहेर. लिव्हिंग रूम जो आहे तो एल शेप मध्ये आहे. इथे बघायला गेलं तर त्यांनी रिक्लायनिंग चेअर ठेवलेली आहे. दोन्ही साईडला सोफे आहेत. मस्तपैकी रिक्लायनिंग चेअरमध्ये बसून आराम करू शकता छानपैकी. विच आय लव्ड इट. खूप छान वाटतं मस्तपैकी. आणि इथे पुढे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला दिसेल गार्डन व्ह्यू आहे. बरं, एक गोष्ट या प्रॉपर्टीची बेस्ट काय सांगू मी तुम्हाला, तिन्ही ज्या रूम्स आहेत, फर्स्ट मास्टर बेड, सेकंड मास्टर बेड आणि लिव्हिंग रूम, तिन्ही रूम्समध्ये तुम्हाला हाच सेम गार्डन व्ह्यू दिसणार आहे. सो काय म्हणतात अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे. कन्स्ट्रक्शन कधीच होणार नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे समोरच आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. म्हणजे अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. जर झूम करता आलं तर आपण झूम करून बघू दिसतंय का आपल्याला.
हां, एवढं क्लिअरली दिसत नाहीये, बट या बिल्डिंगच्या जस्ट पाठी आहे ना ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर तिथे आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, जो खूप जवळ आहे. आणि इकडनं आता पुढे पुढे जाऊया आपण. आता किचन आणि दुसरा जो बेडरूम आहे तिथे जाऊया. बरं, इथे त्यांनी 2 सीटर डायनिंग ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने 4 सीटर, 3 सीटर, व्हॉट एव्हर डायनिंग यू फील लाईक कम्फर्टेबली तुम्ही ठेवू शकता. इथे डायनिंग टेबल आहे आणि ह्या साईडला आहे देवारा आणि देवाराला लागूनच आहे समोर किचन. आपण आता किचन मध्ये आहे. किचन मध्ये सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे, वर्किंग प्लॅटफॉर्म आहे आणि मॉड्युलर किचन आहे. हे सगळं त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. आणि किचनलाच पुढे लागून एक ड्राय बाल्कनी आहे. ड्राय बाल्कनी पण बऱ्यापैकी आहे. इथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता. या साईडला ही स्टोरेज आहे आणि इथेही परत आपलं जे काय म्हणतात USP आहे प्रॉपर्टीची, गार्डन फेसिंग आहे. ओके, किचन मधनं बाहेर आल्यानंतर आता आपण सेकंड मास्टर बेड आहे तिथे जाऊया. हा दरवाजा ओपन केला की सेकंड मास्टर बेडचा ऍक्सेस आहे आपल्याला. त्याआधी इथे कॉमन वॉशरूम आहे. हे बघा तुम्ही, इथे कॉमन वॉशरूम आहे आणि पुढे गेलं की ड्राय बाल्कनी आहे. तिथे परत तुम्ही बरंच काही सामान स्टोअर करू शकता. बरं, ड्राय बाल्कनी खूप मोठी आहे. आणि इकडे पुढे आल्यानंतर ही लॉबी आहे. या लॉबीला ना वरती त्यांनी एक स्टोरेज लॉफ्ट केलेला आहे. ह्याचं स्लाइड केलं की तुम्ही इथे बरंच काही सामान ठेवू शकता. इथे बॅग्स आहेत, बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. सो स्टोरेज लॉक केलंय, विच आय फाइंड इट व्हेरी युनिक. छान वाटतंय. इकडनं पुढे आल्यानंतर हा आहे सेकंड मास्टर बेड. इकडे आहे सेकंड मास्टर बेड. मास्टर बेड पण खूप मोठा आहे. आणि इकडे या साईडला तुम्ही गेलात तर इथे वॉशरूम आहे आणि वॉशरूमला इकडनं बाहेर आलात की परत आपली USP जी प्रॉपर्टीची आहे ते म्हणजे पुढे गार्डन व्ह्यू. बेस्ट पार्ट आहे मला ना, तुम्ही विचारलं नाही प्रॉपर्टीचं बेस्ट पार्ट काय आहे, तर ते आहे गार्डन व्ह्यू. मला जर झूम करता येतं का मला बघूया, एकच मिनटं द्या मला. अं, बघा तिथे आहे ना ॲक्च्युली चेक नाका आहे, जो आपला टोल नाका आहे तो समोर आहे. सो मला सांगायचा उद्देश हे आहे की बाबा इकडनं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे तुम्ही प्रॉपर्टी बघितली, ही 2 BHK प्रॉपर्टी असं मगाशी म्हटलं. 770चा कार्पेट एरिया आहे. या प्रॉपर्टी बरोबर एक डेडिकेटेड 4 व्हीलर पार्किंग, एक डेडिकेटेड 2 व्हीलर पार्किंग सुद्धा येतं आहे. प्रॉपर्टी इज लो ऑन मेंटेनन्स. खूप कमी तुम्हाला असं प्रॉपर्टी मिळेल जी विच इज हाय राईज बिल्डिंगमध्ये लो ऑन मेंटेनन्स येतं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे ज्याचा काय म्हणते कनेक्टिव्हिटी आहे या प्रॉपर्टीची, मी मगाशी म्हटलं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणा किंवा मुलुंड स्टेशन म्हणा, ठाणे म्हणा, ऐरोली म्हणा, हे खूप जवळच आहे. अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर मी तुम्हाला एक नंबर देतो आहे. द नंबर इज 8591460330. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर साईट व्हिजिट करायची असेल या प्रॉपर्टीमध्ये, अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल, तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. प्रॉपर्टी बाय गौरव या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.